नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोहे या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण भागवत कथा पुराणाला सुरुवात केलेली आहे. भागवत कथा पुराण एपिसोड 26वा मी इथे सादर करत आहे. एपिसोड 26 नवम स्कंद भाग 2. या एपिसोडमध्ये आपण काय बघणार आहोत ते आपण बघूया. भगवान श्री रामचंद्रांचं चरित्र आपण बघणार आहोत. गीता अध्यायाचा काही रेफरन्स आपण बघणार आहोत आणि संतांची कथा आपण यामध्ये बघणार आहोत. एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी मी मंगलाचरण म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रीमन् महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतास्मतां. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्विहित पाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. आदो देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्तीतनूजामनम्. एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. भगवान श्री रामचंद्रांचं चरित्र नवम स्कंदामध्ये आलेलं आहे. दशरथ राजानं अश्वमेध यज्ञ केल्यानंतर त्यानं पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. ईश्वर कृपेने आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी अशी त्याची इच्छा होती. ऋष्यशृंग ऋषींनी त्यांच्यासाठी यज्ञ केला. ऋष्यशृंग ऋषी हे दशरथ राजाचे जावई होते. ते विभांडक महर्षींचे पुत्र. लहानपणापासून विभांडक ऋषींनी ऋष्यशृंग ऋषींचा सांभाळ केला होता आणि ते ऋष्यशृंगांना कुठेही आपल्या नजरेच्या आड जाऊ देत नसत. एकदा दशरथाचा स्नेही लोमपादच्या अंगदेशामध्ये दुष्काळ पडला तेव्हा त्या देशातील लोक त्या लोमपाद राजाला असे म्हणू लागले की ऋष्यशृंग ऋषींना जर आपण आपल्या देशामध्ये आणलं तर त्यांच्या कृपेने पाऊस पडू शकेल. परंतु ऋष्यशृंग ऋषींना आणायचं तरी कसं? कारण त्यांच्यावर त्यांच्या वडिलांची म्हणजे विभांडक ऋषींची कायम नजर असायची. कसं काय आणणार त्यांना? कोणी काही त्यांना आणेना. तेव्हा लोमपाद राजानं आपला मित्र दशरथ राजाकडून त्यांची कन्या शांता हिला दत्तक घेतलं आणि तिचा विवाह ऋष्यशृंग ऋषींशी लावायचं ठरवलं. आणि मग एकदा विभांडक ऋषी काही कामानिमित्त
बाहेर गेलेत असं जेव्हा त्यांना कळलं, तेव्हा त्यांनी गपचूप ऋष्यशृंग ऋषींना त्यांच्या आश्रमातून इकडे आणलं आणि शांताशी त्यांचा विवाह लावून दिला. पुढे मग विभांडक ऋषी जेव्हा आश्रमामध्ये आले, तेव्हा त्यांना कळलं की आपला पुत्र ऋष्यशृंग इथे नाही आणि त्याला लोमपद राजाने तिकडे नेलेला आहे. पहिल्यांदी ते अतिशय चिडले. रागाने ते लोमपाद राजाच्या राज्यामध्ये इथे गेले. परंतु जेव्हा त्यांना कळलं की दशरथ राजाची पुत्री शांता हिच्याशी त्यांनी विवाह लावून दिला आहे आपल्या पुत्राबरोबर, तेव्हा मग ते प्रसन्न झाले. ऋष्यशृंगांनी पुत्रकामेष्टी यज्ञ संपन्न केला आणि एक अत्यंत तेजस्वी असा यज्ञ पुरुष अग्नीतून बाहेर आला. त्याच्या हातामध्ये दिव्य पायसानं भरलेलं सुवर्ण पात्र होतं आणि त्यानं दशरथ राजाला म्हटलं की तुझ्या राण्यांना हे तू प्यायला दे. दिव्य पुत्र त्यांची प्राप्ती तुला होईल. राजा दशरथानं अर्धा भाग कौसल्याला दिला आणि उरलेला अर्धा भाग सुमित्रा आणि कैकेयीला दिला. कौसल्याला प्रभू रामचंद्रांची प्राप्ती झाली, सुमित्रेला लक्ष्मणाची प्राप्ती झाली आणि कैकेयीला भरत आणि शत्रुघ्न यांची प्राप्ती झाली. एकदा दशरथ राजाच्या दरबारी विश्वामित्र ऋषी आले आणि ते त्याला म्हणाले, मला माझ्या आश्रमामध्ये यज्ञ करायचा आहे, परंतु मी तो यज्ञ करू शकत नाही, कारण यज्ञाला मी आरंभ केला की राक्षस येऊन माझ्या यज्ञामध्ये मला त्रास देतात, विघ्न आणतात. तर त्यासाठी राक्षसांचं पारिपत्य करण्यासाठी तुझा जो पुत्र आहे श्रीराम, याला तू माझ्याबरोबर द्यावंस, मी त्याला घेऊन आश्रमामध्ये जाईन. विश्वामित्र ऋषींनी अशी विनंती करताच राजा दशरथाला असं वाटलं, पित्याचं हृदय ते, त्याला असं वाटलं आपला मुलगा तर अजून किती लहान आहे, त्याला कसं काय पाठवायचं आपण. तो अगदी चिंतामग्न झाला. परंतु वसिष्ठांनी दशरथ राजाची समजूत घातली आणि श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण या दोघांना दशरथ राजाने विश्वामित्रांच्या मदतीसाठी नाईलाजानं का होईना पण पाठवून दिलं. राम लक्ष्मण तिकडे गेले, त्यांनी राक्षसांचा संहार केला आणि विश्वामित्र ऋषींचा यज्ञ संपन्न झाला. श्रीराम अत्यंत महापराक्रमी आहे हे विश्वामित्र ऋषींच्या लक्षात आलं आणि केवळ तोच केवळ प्रभू श्रीरामचंद्रच जनकाच्या राज्यामध्ये जाऊन त्यानं जो धनुष्य बाण उचलण्याचा पण काढलेला आहे सीता स्वयंवरासाठी, तो पण प्रभू श्रीरामचंद्रच फक्त पूर्ण करतील असं विश्वामित्र ऋषींना त्याची खात्री पटली आणि ते दोघांना घेऊन जनकाच्या राज्यामध्ये गेले. ते त्याला म्हणाले की आम्ही असं ऐकलेलं आहे की तुझ्या कन्येसाठी सीतेसाठी तू हा पण केलेला आहेस. तेव्हा राजा जनक म्हणाला हो. आणि मग त्यानं जवळपास 500 लोकांच्या मदतीनं एक मोठा अजस्त्र असा पेटारा त्या लोकांनी आणला आणि त्या पेटाऱ्यातून भलं मोठं धनुष्य बाण त्यांना दिसलं. पेटारा उघडल्यानंतर राजा जनक त्यांना म्हणाला की हे जे धनुष्य बाण आहे ते दक्ष प्रजापतीच्या यज्ञाच्या वेळेला शंकरानं शासन करण्याकरता, दक्ष प्रजापतीला शासन करण्याकरता
हे धनुष्य उचललेलं होतं. परंतु तेव्हा देवदेवतांच्या विनंतीवरून शंकरानं ते धनुष्य खाली ठेवलं आणि आमच्या पूर्वजांना हे धनुष्य बाण त्याने दिलं. तेव्हापासून हे धनुष्य बाण आमच्या इथेच सुरक्षित आहे. मी यज्ञ करण्यासाठी क्षेत्र नांगरताना मला भूमीतून भूमिकन्या सीता मला प्राप्त झाली. तिच्यासाठी, तिच्या स्वयंवरासाठी मी हा पण ठेवलेला आहे. तेव्हा रामाने अत्यंत सहजपणे ते धनुष्य उचललं आणि त्यानं तो पण जिंकला. रामाला सीता प्राप्त झाली. लक्ष्मणाला जनकाची दुसरी कन्या उर्मिला ही प्राप्त झाली. भरताला मांडवी ही कन्या मिळाली, जी जनकाचा धाकटा भाऊ कुशध्वज याची कन्या होती. शत्रुघ्नचं लग्न श्रुतकीर्तीशी झालं. मांडवी आणि श्रुतकीर्ती या दोघी कन्या या जनकाचा धाकटा भाऊ कुशध्वजाच्या कन्या होत्या. अशा प्रकारे चारही पुत्रांचं तिथे विवाह संपन्न झाला. प्रभू रामचंद्रांचा अवतार हा अत्यंत पुण्यदायी, अत्यंत मोक्षदायी असा समजला जातो. मनशुद्धी करता रामभक्ती आवश्यक आहे. ते धर्मस्वरूप आहेत. श्रीरामांनी मानव धर्माचं पालन केलं. त्यांनी पुत्र धर्म पाळला. परत शिष्य धर्म सुद्धा त्यांनी पाळला. विश्वामित्र ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांच्या आज्ञेनुसार त्यांनी राक्षसांचा संहार केला आणि त्यांचा जो यज्ञ त्यांना संपन्न करायचा होता ते करायला त्यांनी मदत केली. विश्वामित्र ऋषींनी त्यांना आज्ञा केल्यानंतरच रामचंद्र उठले आणि त्यांनी सीता स्वयंवराचा जो पण होता तो पण त्याने जिंकला. त्यानंतर जेव्हा त्यांचा राज्याभिषेक करायचा ठरला गेला, त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी सगळी परिस्थिती बदलली आणि त्यांना वनामध्ये जावं लागलं. परंतु तरी सुद्धा श्री रामचंद्र शांतच राहिले. त्यांनी दशरथ राजाचा, आपल्या पित्याचा राग केला नाही. इतकंच नाही तर कैकेयी मातेला सुद्धा ते वंदन करून बाहेर पडले. किष्किंधा नगरीमध्ये सुग्रीवाशी मैत्री केली आणि वालीला मारून सुग्रीवाला राज्य देईल असं त्यांनी आश्वासन दिलं. वालीला इंद्राचं वरदान होतं की जो कोणी त्याच्या समोर येऊन त्याच्यासाठी युद्ध करेल त्याची अर्धी शक्ती वालीला जाऊन मिळेल. म्हणून रामाने झाडाच्या आड राहून वालीला त्यांनी ठार केलं. कारण इंद्राचा जो वर वालीला मिळालेला होता त्या वराला त्याचा मान प्रभू रामचंद्रांना ठेवायचा होता. सीतेसाठी त्यांनी रावणाबरोबर युद्ध केलं आणि आपला पती धर्म त्यांनी पाळला. त्याचप्रमाणे राज्य धर्म, प्रजेशी त्यांचं जे कर्तव्य होतं ते कर्तव्य सुद्धा त्यांनी पार पाडलं. लोकांची आराधना करण्यासाठी, राज्य सुव्यवस्थित ठेवण्यासाठी मला मित्र, नातेवाईक, पत्नी यांचा त्याग करावा लागला तरी सुद्धा मला तो करणं भाग आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी स्वतःच्या मनाविरुद्ध सीतेला मनामध्ये पाठवलं. ते अत्यंत धर्मप्रिय असे राजे होऊन गेले. लोकांना किंवा मनुष्याला धर्मशीलपणे, सत्वशीलपणे कसं वागावं हे सांगण्याचा आदर्श ठेवण्यासाठी प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला असं मानण्यात येतं. त्यांच्या
अवतार समाप्तीपूर्वी काही वेळ आधी, बर का, त्यांच्या अवतार समाप्तीपूर्वी काही वेळ आधी स्वतः काळ त्यांना भेटायला आलेला होता. स्वतः काळ त्यांना भेटायला आलेला होता. तो म्हणाला, मी तुमच्याशी बोलत असेपर्यंत आपल्या दोघांच्या मध्ये कोणीही येता कामा नये. कोणी जर आलं तर त्याचा वध करावा लागेल. रामानं त्यामुळे लक्ष्मणाला बाहेरच्या दरवाजावर उभं राहायला सांगितलं आणि त्यानं जी अट घातलेली होती ती लक्ष्मणाच्या कानावर घातली. लक्ष्मण तिथे बाहेर पहारा देत उभा असताना अचानक तिथे दुर्वासा ऋषी आले आणि ते क्रोधित झाले आणि म्हणाले, मला आत्ताच्या आत्ता रामचंद्रांना भेटायचं आहे. लक्ष्मणाला कळेना की आता मी काय करू. दुर्वास ऋषींची आज्ञा ऐकली नाही तर ते क्रोधित होतील आणि जर मी आत गेलो तर प्रभू रामचंद्रांना माझा वध करावा लागेल. परंतु त्यानं कर्तव्य पालन करायचं ठरवलं. तो आत गेला आणि त्यामुळे त्यानं त्या वचनाचा भंग केला. प्रभू रामचंद्रांना अतिशय वाईट वाटलं की माझा जो जीवश्च कंठस्थ भाऊ त्याचाच वध करण्याची आज्ञा मी कशी काय देऊ. तेव्हा महर्षी वसिष्ठांनी रामचंद्रांना असं सांगितलं की तुम्ही त्याचा त्याग करावा. त्याला सांगा की मी आजपासून तुझा त्याग केलेला आहे. आणि सज्जनांना आणि सत्पुरुषांना जर आपण असं सांगितलं की तुमचा आम्ही त्याग केलेला आहे तर त्यांचा तो वध केल्यासारखीच त्यांना ती शिक्षा होते. अशा प्रकारे रामचंद्रांनी लक्ष्मणाचा त्याग केला. भगवद्गीता अध्याय 18:65 मध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात की माझ्या ठाई मन ठेव, माझा भक्त हो, माझं यजन कर, माझं पूजन कर आणि मला वंदन कर, म्हणजे तू मलाच येऊन मिळशील. सर्व धर्म सोडून तू मला एकट्याला शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. म्हणजे ईश्वर प्राप्तीचे जे अनेक मार्ग आहेत, जसं की सेवा, दया, करुणा, प्रार्थना, मंत्रजप, हे सगळे धर्म मार्ग आहेत, योग्य मार्ग आहेत. ते जरी योग्य असले तरी सुद्धा तू केवळ मला एकट्यालाच अनन्यतेनं शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, असं आश्वासन भगवान मोठ्या प्रेमानं, काळजीनं अर्जुनाला देत आहेत. असा श्रेष्ठ अनन्य भक्तिपर मार्ग भगवंत स्वतः भक्तांना सांगत आहेत. म्हणजे आपापली स्वकर्तव्य आपण तर करायचीच आहेत, त्यापासून पलायन नको. परंतु ते करताना त्याचबरोबरीनं माझा परमेश्वर माझा पाठीराखा आहे, तो माझा रक्षण करता आहे, धारण करता आहे, तो माझा पोषण करता आहे, तो माझा सांभाळ करणार आहे, या दृढ विश्वासानं जर आपण आपलं कर्तव्य कर्म करत राहिलो तर निश्चितपणे, अगदी निश्चितपणे भगवान मोठ्या कृपाळूपणे आपला सांभाळ करतील, याबद्दल काही संशय नको. जनाबाई म्हणतातच ना, दळिता कांडिता तुझं गाईन अनंता. म्हणजे माझी कर्म तर मी करतेच आहे रे, पण ती करत असताना एकीकडे तुझं पुण्य नाम माझ्या मनामध्ये रेंगाळू दे,
सतत तुझं स्मरण माझ्या चिंतनामध्ये असू दे, असं जनाबाई सांगत असतात. अशा अनन्य शरणतेनं भगवान श्री रामचंद्रांना, भगवान श्री कृष्णांना आपण जर शरण गेलो तर आपलं आयुष्य अत्यंत सुखावं आणि आश्वासकपूर्वक होईल, याबद्दल काही शंकाच नाही. यावरून मला संत श्रेष्ठ तुलसीदास यांची कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. संत श्रेष्ठ तुलसीदास उत्तर प्रदेशामध्ये चित्रकूट येथे त्यांचा जन्म झाला. वडिलांचं नाव आत्माराम दुबे, आईचं नाव हुलसी दुबे, पत्नी रत्नावली. तुलसीदासांनी रामलीला या नाट्य प्रकाराची प्रथम त्यांनी सुरुवात केली. काशी आणि अयोध्या इथे श्री रामचरित मानस आणि विनय पत्रिका या दोन अतिशय प्रसिद्ध अशा रचना त्यांनी केल्या. असं सांगण्यात येतं की रामचरित मानसाची रचना त्यांनी करावी अशी आज्ञा प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी त्यांना दिली होती, असं मानण्यात येतं. संस्कृत मधील वाल्मिकी रामायणाचे अवधी भाषेमध्ये तुलसीदासांनी रूपांतर केलं. त्यांना वाल्मिकींचा अवतार मानण्यात येतो. त्यांना गोस्वामी असं आदराने संबोधलं जातं. वाराणसीमधील तुलसी घाट त्यांच्या नावावरूनच आलेला आहे. त्यांनी वाराणसीमध्ये संकटमोचन हनुमान मंदिराची उभारणी केली, ज्या जागी त्यांना प्रत्यक्ष हनुमानांनी दर्शन दिलं, त्याच जागी त्यांनी मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली असं मानण्यात येतं. ते जन्मल्यानंतर न रडता ते राम राम असं म्हणाले असं सांगितलं जातं आणि त्यामुळे त्यांचं नाव रामबोला असंही ठेवण्यात आलं. त्यांनी वेद आणि इतर शिक्षण शेष सनातन या गुरूंकडनं त्यांनी घेतलं. हनुमानांनी त्यांना वेळोवेळी दर्शन दिलेलं आहे. हनुमानांच्या सांगण्यावरून ते रामघाट येथील एका आश्रमामध्ये ते राहू लागले. तिथे संत तुलसीदास एकदा चंदनाची उटी उगाळताना एक बालक, अत्यंत तेजपुंज बालक त्यांच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला की मला तुम्ही हा टीका लावावा. तेव्हा हनुमंतांनी संत तुलसीदासांना खूण केली, निर्देश केला की ते साक्षात प्रभू रामचंद्र तुमच्या दर्शनासाठी, तुम्हाला दर्शन देण्यासाठी ते तिथे आलेले आहेत. हे कळल्यानंतर संत तुलसीदास देहभान विसरले, डोळ्यातील अश्रुधारा त्यांच्या वाहू लागल्या आणि मग असं म्हटलं जातं की प्रभू रामचंद्रांनीच तो चंदनाचा टिळा तुलसीदासांच्या कपाळावर लावला आणि स्वतःच्या कपाळी त्यांनी लावून घेतला, अशी कथा सांगण्यात येते. तर असा हा नवम स्कंद भगवत भक्तांच्या कथेनं भरलेला, समृद्ध झालेला नवम स्कंद, ईशानुकथा स्कंद इथे मी समाप्त करत आहे. हा एपिसोड जरी मी इथे थांबवत असले तरी भागवत पुराणाच्या इतर एपिसोड्स घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. एपिसोडची सांगता करण्यापूर्वी मी तुम्हाला नम्र विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या यूट्यूबवरील चॅनलला कृपया तुम्ही शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. एपिसोडची सांगता
मी गजरानं करत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. मंगल मूर्ती मोरया. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.